सकाळच्या घाईत बनवा असा जाळीदार रव्यापासून आणि दहीपासून एकदम भन्नाट नाश्ता। मुलांना तर खूपच आवडेल। खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात बनत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी मिक्सर जारमध्ये मी थोडासा रवा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि या ठिकाणी 3 ते 4 चमचे मी दही टाकलेला आहे। यात टाकायचे थोडेसे मीठ आणि पाणी वतून आपल्याला मिक्सरमधून हे बारीक ग्राइंड करून घ्यायचे आहे, एकदम बारीक करायचे। तर खूपच छान हा नाश्ता बनणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा म्हणजे समजेल व्यवस्थित। अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि नंतर हे बॅटर एका बाउलमध्ये काढायचे आणि नंतर त्यात थोडासा टाकायचा खायचा सोडा आणि हे सर्व हलवून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचे म्हणजे रवा व्यवस्थित फुलेल। कसे बॅटर छान किती बनलेले आहे बघा तुम्ही। अशा प्रकारे मस्त बॅटर बनवून घ्यायचे म्हणजे जाळीदार नाश्ता बनतोय। आता या ठिकाणी मी 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवत आहे। 15 मिनिटांनंतर बघा रवा कसा फुललेला आहे। आता आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे। आधी सर्व हलवून घ्यायचे आणि मग वाफ द्यायला ठेवायचं। एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। सर्व बाजूंनी कडानी तेल लावून घ्यायचे जेणेकरून ताटाला आपलं बॅटर चिटकणार नाही। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी सर्व बाजूंनी तेल लावत आहे। तुम्ही तूप पण लावू शकता, बटर पण लावू शकता, अजिबात चिटकणार नाही। या ठिकाणी मला तेल योग्य वाटलं म्हणून मी तेल लावत आहे। आता यावर आपल्याला सर्व बॅटर टाकून द्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि आपल्याला परत ह्या ताटाला व्यवस्थित टॅप टॅप करून घ्यायचे म्हणजे बॅटर व्यवस्थित सेट होईल। आता गरम पाणी ठेवलेलं आहे मी उकळीसाठी। तर या पाण्यावर आपल्याला ताट ठेवून व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची आहे 15 ते 20 मिनिट। वरती ताट झाकायचे तर या ठिकाणी आपलं रव्याचं बॅटर मस्तपैकी फुललेलं आहे आणि उकडून निघालेलं आहे। चाकून पाहिलं मी, अजिबात चिटकलं नाही। तर छान शिजलेलं आहे। या ठिकाणी थोडंसं इथं मी तिळाची चटणी टाकत आहे, नंतर कापलेली कोथिंबीर टाकायची थोडीशी वरून आणि हे आपल्याला मस्तपैकी त्रिकोणी आकारात कट करायचं आहे। चाकू घ्यायचा आणि चाकूने त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचं अशा प्रकारे। तुम्ही बघू शकता किती छान आपलं बॅटर बनलेलं आहे। अशा प्रकारे हळूहळू कापून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवायचं। थंड झाल्यावरच काढून घ्यायचं। आता हे आपण थंड व्हायला ठेवू आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला त्रिकोण कापून घ्यायचे आहेत। गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यावर तेल सोडायचं, तेल व्यवस्थित सोडायचं जेणेकरून व्यवस्थित भाजून निघेल आपलं नाश्ता। आता त्याच्यावर थोडंसं तीळ टाकायचं, तीळ टाकून घ्यायचं, मोहरी टाकायची आणि मस्तपैकी असं क्रिस्पी होईल असं भाजून घ्यायचं आहे। एक एक व्यवस्थित तव्यावर ठेवायचं आणि भाजून घ्यायचं गोल्डन रंग होईपर्यंत। तर आता आपण दुसरं पण भाजून घेऊ राहिलेले। आता परत मी तीळ टाकत आहे आणि व्यवस्थित हे आपण कापलेलं त्रिकोण आकारात नाश्ता व्यवस्थित तव्यावर मांडून ठेवायचा आणि भाजायचा। आता व्यवस्थित हलवून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता कसा कलर आलेला आहे मस्तपैकी। आता या ठिकाणी आपण सर्व भाजून घेतलेलं आहे। तर यासाठी आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे यासोबत खाण्यासाठी। तर हिरवी चटणी बनवण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे
नंतर थोडीशी मिरची घ्यायची, डाळ घ्यायचं, थोडंसं आपल्याला जिरा टाकायचा आहे, मीठ टाकायचं, थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि हे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे, थोडेसे पाणी वतायचे। आता यासाठी आपण तडका बनवू। तडक्यासाठी थोडेसे तेल घ्यायचं, तेल गरम झालं की मोहरी तडतडू द्यायची, नंतर टाकायचा कढीपत्ता आणि हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आणि हा तडका आपल्याला चटणीच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा। तर खूपच खमंग ही चटणी होती आणि नाश्त्यासोबत खूपच छान लागते। तर या ठिकाणी आपला भन्नाट नाश्ता बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये नाश्ता कसा बनला होता। बाय।